नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने जगातील पहिल्या पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेतली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आपल्या भारताने जगातील पहिल्या पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. हे जे इंजेक्शन आहे याची निर्मिती कोणी केली? तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने या इंजेक्शनची निर्मिती केली आहे व या इंजेक्शनच्या चाचणीमध्ये याची सर्वसाधारण परिणामकारकता ही 97.3% व त्यातून गर्भारपण रोखण्याचे प्रमाण हे 99.02% इतकं नोंदविण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हा जो राष्ट्रध्वज आहे हा पंजाबमधील अमृतसर येथील अटारी वाघा बॉर्डरवर स्थापन करण्यात आलेला आहे आणि या राष्ट्रध्वजाची उंची ही 418 फूट इतकी आहे. मित्रांनो, याआधी हा जो ध्वज होता याची एकूण उंची ही 360 फूट इतकी होती, पण जवळच असलेल्या पाकिस्तानचा ध्वज हा 400 फूट उंचीवर होता. त्यासाठीच आता केंद्र सरकारने या ध्वजाची उंची वाढवून 418 फूट इतकी केलेली आहे. बरं, आता इथे नितीन गडकरी यांचा उल्लेख आलेला आहे आणि मित्रांनो, नितीन गडकरी यांच्यावर गडकरी हा चित्रपट येत आहे. हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन हे अनुराग राजन भुसारी यांनी केलेलं आहे आणि या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी केलेली आहे. तर या चित्रपटाचे निर्माते हे अक्षय अनंत देशमुख हे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणता देश हा ऑफशोर जहाजातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन लॉन्च करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता ऑफशोर जहाजातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन लॉन्च करणारा जपान हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन म्हणजे काय? तर हा तोफेचाच एक प्रकार आहे. तोफेमध्ये फक्त तोफ डागण्यासाठी बारूदचा उपयोग केला जातो आणि या रेलगनला डागण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. बहुपक्षीय संयुक्त नौदल युद्धाभ्यास मिलन 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आता हा जो मिलन युद्धाभ्यास आहे याचं आयोजन फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे करण्यात येणार आहे. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा बहुपक्षीय आहे. बहुपक्षीय युद्धाभ्यास म्हणजे काय? तर ज्या युद्धाभ्यासात 2 पेक्षा अधिक देश सहभागी होतात त्या युद्धाभ्यासाला बहुपक्षीय युद्धाभ्यास असं म्हणतात. आणि या मिलन युद्धाभ्यासामध्ये 50हून अधिक देश सहभागी होणार आहेत आणि हा युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडद्वारे आयोजित केला जाईल. आणि हा जो मिलन युद्धाभ्यास आहे हा भारताद्वारे 1995 पासून आयोजित केला जातो आणि हा एक द्विवार्षिक युद्धाभ्यास आहे. म्हणजेच प्रत्येक 2 वर्षांनी हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, अलीकडेच आता नौदलाने सागर कवच हा युद्धाभ्यास सुद्धा आयोजित केला होता आणि हा जो युद्धाभ्यास आहे यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशातील सर्व सागरी सुरक्षा संस्थांचा समावेश होता. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वाचे युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, संप्रीती या युद्धाभ्यासाची 11वी आवृत्ती मेघालयातील उमरो येथे आयोजित करण्यात आली होती आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती अलास्का येथे आयोजित करण्यात आली होती आणि हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. वरुण युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, जहाद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव, अल मोहित अल हिंदी भारत सौदी अरेबिया, समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया, स्लिनेक्स भारत श्रीलंका, कोकण युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन, फ्रिंजेक्स भारत फ्रान्स, दसलिक भारत आणि उझबेकिस्तान, तर धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि हा जो फ्रिंजेक्स युद्धाभ्यास आहे ही या युद्धाभ्यासाची पहिलीच आवृत्ती होती व याचं आयोजन तिरुअनंतपुरम येथे करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 14 पहा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने हमून हे नाव दिलं आहे? तर आता बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे व त्या चक्रीवादळाला इराण या देशाद्वारे हमून असं नाव देण्यात आलेलं आहे. या आधीच्या सत्रात आपण पाहिलं होतं की भारताने एका चक्रीवादळाला तेज हे नाव दिलेलं आहे व हे जे तेज चक्रीवादळ आहे याची निर्मिती अरबी समुद्रात झालेली आहे. काल चुकून येथे बंगालचा उपसागर असं सांगितलं होतं, तिथे करेक्शन करून अरबी समुद्र करून घ्या. अरबी समुद्रामध्ये या तेज चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे व याआधी सुद्धा काही चक्रीवादळे आलेली आहेत, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. याआधी बिपरजॉय हे चक्रीवादळ आलं होतं आणि बांगलादेशने या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलेलं आहे. मोचा हे नाव येमेन या देशाद्वारे देण्यात आलेलं आहे. मंडस नाव संयुक्त अरब अमिरातनं, चित्रंग हे नाव थायलंडनं, आसनी नाव श्रीलंका, तर जवाद हे नाव सौदी अरेबियानं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा.
दुसऱ्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच दुसऱ्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचं आयोजन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारत मंडपम मध्ये आयोजित होईल व याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व या वर्ल्ड फूड इंडिया 2023 साठी नेदरलँड हा भारताचा भागीदार देश असेल तर जपान आणि व्हिएतनाम हे फोकस देश असतील. बरं अशा प्रकारचा पहिला वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2017 मध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. आणि मित्रांनो यावर्षीचा जो मॅस्कॉट आहे हा तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल. हा मॅस्कॉट आहे आणि या मॅस्कॉटचं नाव काय आहे? तर मिल इंड असं यावेळेसच्या या कार्यक्रमातील मॅस्कॉटचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतातील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी लढण्यासाठी गुगलने रिकामी जागा हा कार्यक्रम सुरू केला आहे. तर आता भारतातील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी लढण्यासाठी गुगलद्वारे डिजी कवच हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित डिजिटल वातावरण प्रदान करण्यात येईल. याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या. अलीकडेच आता इंडिया NCX 2023 हा सायबर सुरक्षा सराव सुद्धा आयोजित करण्यात आला होता. ही या सरावाची दुसरी आवृत्ती होती व याचं आयोजन 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7 पहा. सागरी संशोधन आणि विकास कामांसाठी हिंदी महासागर क्षेत्रातील देशांबरोबर दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी समुद्रशास्त्रीय संशोधन जहाज INS सागरधोनीद्वारे रिकामी जागा हे मिशन सुरू करण्यात आले आहे. तर आता नुकतंच INS सागरधोनीने सागर मैत्री मिशन सुरू केलेलं आहे आणि हे जे मिशन आहे हे मिशन DRDO द्वारे राबवण्यात येत आहे व या मिशनचं उद्दिष्ट काय आहे? तर हिंद महासागर किनारी देशामधील सामाजिक आर्थिक पैलूंमध्ये घनिष्ठ सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि वैज्ञानिक संवाद वाढवणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आणि येथे जी मैत्री आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर मरीन अँड अलाइड इंटरडिसिप्लिनरी ट्रेनिंग अँड रिसर्च इनिशिएटिव्ह असं मैत्रीचं फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या सगन मिशन इंद्रधनुष्य 5.0 मध्ये किती वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश करण्यात आला आहे? तर आता हे जे सगन मिशन इंद्रधनुष्य 5.0 आहे यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या आधीचे जे मिशन होते त्यामध्ये 2 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश होता व आता यावेळेसच्या या मिशन मध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. व हे जे मिशन आहे हे मिशन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतं व या अंतर्गत 100% बालकांचं आणि गरोदर महिलांचं लसीकरण करणं हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. बरं हे जे मिशन इंद्रधनुष्य आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 25 डिसेंबर 2014 रोजी हे मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. एक दिवसीय विश्वचषकात दोनदा 5 विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज कोण ठरले आहेत? तर आता एक दिवसीय विश्वचषकात दोनदा 5 विकेट घेणारे मोहम्मद शमी हे पहिले भारतीय गोलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी याआधी 2019च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध खेळताना 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि यावेळेसच्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी 5 विकेट घेतलेल्या आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. LOC वर तैनात लष्करी जवानांना प्रेरणा देण्यासाठी LOC जवळ खालीलपैकी कोणत्या महापुरुषाची प्रतिमा स्थापन करण्यात येणार आहे? तर आता LOC वर तैनात लष्करी जवानांना प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण तेथे करण्यात येणार आहे. हा जो पुतळा आहे हा कुपवाडाच्या लोलाल व्हॅलीमध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी होईल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.